प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने सावळेश्वर टोलनाक्यावर आंदोलन करत शेकडो वाहनांना मोफत सोडलंय। खराब रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने टोल प्रशासनाला देण्यात आलाय। अरे लाज वाटायला पाहिजे या टोल प्रशासनाला। गेल्या अनेक महिन्यांपासून हे टोल वसुली करतात, पण प्रत्यक्षात इथं पडलेले मोठमोठे खड्डे यांच्या नजरेत दिसत नाहीत। दिवसाला 20 लाख 30 लाख 40 लाख लाखावरचे आकडे आहेत। शेतकऱ्यांच्या जागेवर हे बाहेरचे लोक येऊन राज्य करताय आणि रोड बनवलं म्हणून त्या रोडचे पैसे खातात, पण तिथे चांगले रस्ते देत नाहीत। आज तुम्ही बघत आहेत मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून इथं अनेक तरुणांचा बळी गेलेला आहे। या रस्त्यांच्या असे मोठमोठे खड्ड्यांची अवस्था आपण पाहिलं तर अगदी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु झोपेचे सोंग घेणारे या हरामखोर टोल प्रशासन आणि हे बाहेरील परप्रांतीय मादरचोद अधिकाऱ्यांनी मात्र इथं जे ना इथं नंगानाच सुरू केलेलं आहे। आज आम्ही सांगतो पोलीस प्रशासनामार्फत तुम्ही जर आज आमच्या आंदोलनात हस्तक्षेप करायचा प्रयत्न करू नये, कारण का पोलिसांची मुलं या ठिकाणी येऊन जातात, आमचे पोलीस बांधव सुद्धा जातात, त्यांच्या घरचे मंडळी सुद्धा जातात, त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार जातात, सर्व जिल्हाधिकारी जातात, उपजिल्हाधिकारी जातात, तहसीलदार जातात। हे अडचण आमची प्रहारची एकट्याची नाही आहे, हे संपूर्ण सोलापूर शहरवासियांची जिल्हावासियांची अवस्था आज झालेली आहे। हे प्रश्न जिल्हावासियांचा आहे, त्यामुळे हे प्रश्न जोपर्यंत संपत नाही प्रहारचे आमचे सैनिक इथून हटणार नाही। वेळ पडला इथलं मागण्या मान्य नाही झाले तर प्रहारचे सर्व सैनिक टोल नाक्यावर चढून आंदोलन करतील याची मी आपल्याला ग्वाही देतो। आणि जोपर्यंत हे टोलचा विषय संपत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही कार्यकर्ता इथून हलणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक सरचिटणीस आणि धनगर समाज उन्नती मंडळाचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष माननीय प्रशांत भीमाशंकर घोडके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सोमनाथ ढोणे, महादेव धोत्रे, प्रसाद भोसले, मनोज अदलिंगे, संतोष बंडगर, वैभव अलदर, अण्णा सलगर, गोविंद मेटकरी, माऊली जाधव, अमोल सुरवसे आणि भीमाशंकर घोडके मित्रपरिवार पंढरपूर।